विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यामध्ये सातारा तालुक्यामध्ये नामदार शिवेंद्रराजे भोसले उर्फ बाबाराजे, खासदार उदयनराजे भोसले, त्याचबरोबर आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभे असलेले सर्व उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून येतील ही मी खात्री या प्रसंगी देतो. आणि हे तिन्ही नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. भविष्यकाळामध्ये पण त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा जनतेपासून आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून असणारे उमेदवार चांगल्या मताने निवडून येण्याच्या दृष्टीनं आमचे सर्वांचे प्रयत्न राहतील. यापूर्वी भाऊसाहेब महाराजांनी ज्या पद्धतीनं या तालुक्याचा विकास केला त्याच पद्धतीनं नामदार शिवेंद्रराजेंनी त्याच तोलामालोने आज नामदार झाल्यानंतर अतिशय विकास कामाची गती दिली आणि या विभागामध्ये पुलाचे असतील, रस्त्याचे असतील, सर्व कामाला कशा पद्धतीने जास्तीत जास्त निधी देता येईल या दृष्टीनं प्रयत्न आहेत. त्याचबरोबर मनोजदादांनी पण आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आपल्या या विभागाला देता येईल या दृष्टीनं त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. आणि मला खात्री आहे की या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली असणारे उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येऊन सातारा जिल्हा परिषद असेल, सातारा पंचायत समिती असेल, ही भाजपच्या माध्यमातून विकासाचा गाडा पुढे चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी मदत होणार आहे. आपण काय सांगाल, आज बाबांनी तुम्हाला शब्द दिला आहे अतीत गावकऱ्यांना झालेल्या सभेमध्ये की बाबा आता जास्त उमेदवार असल्यामुळे देऊ शकलो नाही, पण तुम्हाला अतीतचा उल्लेख केला जाईल, अतीतवर बाबांचं प्रेमही तेवढंच आहे ते बोलून दाखवलं. काय सांगाल त्याच्याबद्दल? याबाबत आपल्या सर्वांना कल्पना आहे की भाऊसाहेब महाराज असल्यापासून अतीतचं एक वेगळं नाव आहे किंवा वेगळं प्रेम आहे. शेतीच्या माध्यमातून किंवा इतर वेगळ्या गोष्टीपासून या घराचं अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळं बाबांनी जरी कुठलंही जबाबदारी दिली अतीतच्या बाबतीत तर ते आम्ही समर्थपणे पार पाडण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आणि लोकशाही आहे किंवा त्या माध्यमातून मागणी करणं हे करणं मी त्यावेळेला पण भाषणं माझ्यामध्ये सांगितलेलं आहे. कारण प्रत्येकाला संधी मिळेल अशातला प्रकार नाही, परंतु जे उमेदवार बाबाराजांनी दिलेले आहेत त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून त्यांची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न राहतील हे मी या ठिकाणी खात्रीलाही सांगू शकतो. अतीत पंचायत समिती गणामध्ये आज तुमच्यावर प्रमुख जबाबदारी. तुमच्या गावामध्ये आज शिवसेनेचे उमेदवार आहेत, तेही जाधव आहेत. काय किती फरक पडेल तुमचा आता? एकंदरीत आता लोकशाहीच्या मार्गाने उभं राहत असताना मी माझ्या भाषणामध्ये पण सांगितलेलं होतं की आज सातारा तालुका आपण केंद्रबिंदू मांडला तर त्या नामदार शिवेंद्रराजे, उदयनराजे आणि खासदार आमदार मनोजदादा घोरपडे या तिघांचं नेतृत्व भाजपच्या माध्यमातून चालू आहे. आणि हे तिघेही पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशा पद्धतीनं काम करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न आहे. दुसरी बाजू पाहिली तर इतर पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये कोणती कामं झालीत किंवा अपेक्षित कामं असतील असं काही वाटत नाही. त्यामुळे जनता ही सुज्ञ आहे की भविष्यातील कोणत्या उमेदवाराला मतदान दिल्यानंतर आपल्या भविष्यातील वाटचाली चांगल्या पद्धतीनं आपला विकास होईल ही त्यांना सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळं कुठल्या इतर पक्षातनं उमेदवार उभा राहिला तरी मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला आणि ह्या तिन्ही नेत्यांच्या पाठीमागं सर्व जनता उभी राहील याची खात्री. थँक्यू. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेतला 1917 सालचा, तर त्या ठिकाणी अतीत गणाची सीट ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलेली होती. जिल्हा परिषदेचे त्यावेळेला उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याकडे वेगवेगळे दोघांचे पण उमेदवार उभे होते, परंतु नागठाणे गण जरी कमी पडला तरी अतीत गण हा 100% चांगल्या पद्धतीनं बाबाराजांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून आम्ही त्या ठिकाणी आमच्या गणाची सीट निवडून आणून दिलेली होती. तुमच्या गावातला उमेदवार आहे तर असं काय त्याच्या मतदानावर काय म्हणजे विभागणीवर काय फरक पडेल असं वाटतंय का तुम्हाला? काय गावातला उमेदवार जरी असला तरी आजची जनता आणि मतदार सुज्ञ आहे. एकंदर आपले जे संबंध आहेत ते संबंध सातत्यानं चांगल्या पद्धतीनं बसणं उठणं राहू शकतं,
परंतु भविष्यातील विचार करता जनता विकासात्मक काम करण्याच्या दृष्टीनं त्यांना माहीत आहे की या बाबाराजेंच्या पाठीमागं आपल्याला उभं राहिलं पाहिजे, मनोजदादांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे किंवा तरी उदयनराजेंच्या मागं उभं राहिलं पाहिजे ही त्यांना सगळ्यांना कल्पना असल्यामुळे तरी गावचा असला तरी पण लोक हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं मतदान करतील याची मला खात्री आहे.